नमस्कार. आपण आता डाळीची खिचडी बनवतोय, मिक्स डाळींची. तर त्यासाठी मी अर्धी वाटी तांदूळ घेतलेत, टोमॅटो अर्धी वाटी, कांदा अर्धी वाटी, मूग डाळ अर्धी वाटी, मुगाची सोललेली डाळ अर्धी वाटी, तूर डाळ अर्धी वाटी, मसूर डाळ अर्धी वाटी, चिरलेले कापलेले कढीपत्ता 5-6 पानं घेतलेत, आलं लसूण पेस्ट घेतले, मिरच्या 4 हिरव्या घेतल्यात उभ्या चिरून, 2 लाल मिरच्या घेतल्यात, कोथिंबीर घेतली थोडीशी, मीठ चवीनुसार घ्यायचं आहे. हे सर्व डाळी तांदूळ धुवून घ्यायचे. एक भांडं घेतले, त्यामध्ये मी आता पाणी घेतले एका पातेल्यात. ह्या सर्व डाळी मिक्स करायचे. हे तांदूळ मिक्स केले, सर्व हे धुवून घ्यायचे स्वच्छ 1-2 पाण्यानं. आता हे 10 मिनिटासाठी भिजत ठेवायचे. एका कुकर मध्ये 2 चमचे तूप घालायचं आहे, 2 चमचे तेल घालायचं आहे. तूप आणि तेलामध्ये मोहरी जिरे घालायचे, आलं लसूण पेस्ट घालायचे, त्याच्यानंतर कांदा घालायचा आहे, टोमॅटो घालायचा आहे, त्यानंतर कोथिंबीर घालायचे, मिरच्या लाल आणि हिरव्या दोन्ही घालायच्या आहेत, कढीपत्ता घालायचा आहे, धने जिरे पूड, हळद घालायचे, चवीनुसार मीठ घालायचे आहे आणि हिंग थोडासा घालायचा आहे चिमटभर. पूर्ण मसाला तेलामध्ये भाजून घ्यायचा आहे. भाजल्यानंतर कोथिंबीर घालायचे. त्यानंतर ही डाळ सर्व धुतलेली भिजत घातलेली आपण तांदूळ डाळ ते पूर्ण तेलामध्ये भाजण्यासाठी कुकरमध्ये घालायचे आहे. ते पूर्ण व्यवस्थित मसाल्यामध्ये भाजून घ्यायचे आहे. पूर्ण भाजून झाल्यानंतर जेवढी आपण डाळ घेतली त्याच्या तिप्पट पाणी घ्यायचं आहे गरम करून. गरम केलेले पाणी कुकरमध्ये सोडायचं आहे. ते झाल्यानंतर त्याला कुकरला बंद करून 3 शिट्ट्या द्यायच्या आहेत. 3 शिट्ट्या दिल्यानंतर आपली डाळ तांदळाची खिचडी खूप छान सुंदर तयार झाली आहे. तर तुपाबरोबर, पापडाबरोबर आणि मसाल्याच्या मिरच्यांबरोबर ही खिचडी खायला खूप सुंदर लागते. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, नवीन असाल तर सबस्क्राईब करा. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर मी आता ही भाजलेला पापड आणि तळलेल्या भरलेल्या मिरच्या यांच्यावर खायला घेणार आहे. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की कळवा.